नमस्कार फॅमिली. तर आज आहे घटाचा 10वा दिवस. तर आपण इथे नैवेद्य आता बनवला आहे, तर तोच आपण ठेवणार आहे. आणि आज आपल्या इथे एक मंदिर आहे तुळजाभवानीचं, तिथं पण आपण पाया पडायला जाणार आहे. तर बघू शकता आता ही तयारी आपण मम्मीने आता नैवेद्य वगैरे केलं आहे. तर इथं पुरणपोळी केली आहे नैवेद्यासाठी. इथं चोरवडी तळून घेतली आहे. इथे दही भात पण ठेवावं लागतं. आणि त्याचबरोबर मेथीची भाजी, आमटी, केळ, पान सुपारी ठेव मम्मी. मम्मी आता भात ठेवते आहे. आणि आता त्याच्यावर मम्मी दही घालेल. त्यानंतर इथं मेथीची भाजी, लिंबू, केळ. तर आपण तिकडे पण जाणार आहे आज तुळजाभवानी मंदिरामध्ये. तर तिथे पण आपण नैवेद्य वगैरे ठेवणार आहे. त्यामुळे पूर्ण फॅमिली आज जाणार आहे. तसं काही मम्मी पप्पा, बहिणीची मुलं, तर ते पण मी शूट करेन. छान मंदिर आहे इथे. पान सुपारी ठेवली. आपण घट हलवणार आहे बघू शकता. आता पहिला आपण ह्याला नैवेद्य करणार आहे, त्याच्यानंतर आपण घट हलवणार आहे. चलो आता इथे आपण घट हलवतो. कलश काढायचा म्हणजे मला कसं चल चलते. फॅमिली येतं. इथं आपण देवाला नैवेद्य वगैरे ठेवले आणि छोटीशी पूजा केली नारळ वगैरे फोडून. तर आता आम्ही जाणार आहे आज तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. तर तिकडचं पण मी शूट घेईल जाताना वगैरे. तिकडचं पण बेबी आईचा फोटो वगैरे घेण्याचा प्रयत्न करेल. आणि मला सांगा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. तर आपण त्या खाणार नारळ उपवास पण आहे. तर पहिला आपण पाय पडून आल्यानंतर उपवास सोडणार आहे. चला मग फॅमिली. तर आता आम्ही चाललो आहे पाय पडायला तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. तिथे सगळे रेडी आहेत. तिथे बघा मम्मी, बाबू, तिथे बहीण आहे. तर चला मग भेटू आपण. आहे तर आता आपण खाली आलो आहे. बाबू हाय, बाबू हाय, बाबू हाय, हाय हाय. तर आत्ता आपण ऑटोने जाणार आहे. आणि इथं छोटासा बाबू, 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 बाबू. तर चला मग भेटू आपण पुढे. सोना चला. मेतू, मेतू. Hello guys. Hello guys. मेतू चला. चला मग भेटू आपण पुढे. तुझे सगळे येत आहेत. इथं मम्मी, पप्पा, बाई, चिकू, 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 चिकू. कुठे चालला तू, कुठे चालला. मंदिरामध्ये
छान असं मंदिर आहे. तिकडे गेले मला तिकडे चिकू 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 तर इथे दर्शन झालं आहे. तर आम्ही चाललो घरी. तर छान वाटलं बाबू. तर चला बाय. गाईस आता पण आलोय मंदिरातून. शांत. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता अजून उपवास सोडायचा आहे. अजून फराळ आम्ही सकाळी थोडंफार केलं. चहा चिप्स वगैरे. आता एकदम फास्ट आम्ही सोडणार आहे. पप्पांचा तर मम्मीचा 9 दिवसाचा फास्ट होता. आणि माझा उठता बसताना उपवास केलेला बहिणीने आम्ही. तर चला मग भेटू पुढे. बाय बाय बाय. काय शना शना बाय बाय. तर आत्ता वाजलेत 6 आणि आत्ता आम्ही उपवास सोडतो आहे. तर जेवणासाठी मम्मीने बनवली आहे. बघू शकता इथे मेथी भात कुरडई चपाती पुरणपोळी आमटी दूध घेतलं. तर सगळेजण जेवत आहे. तर चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर